राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांकरिता बेमुदत आंदोलन करीत आहेत। या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा मिळत आहे। काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी या आंदोलनाला भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। अहेर येथील राष्ट्रीय आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मागण्यांकरिता 19 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन करीत आहेत। त्यांची मुख्य मागणी त्यांना शासकीय सेवेत कायम करावे ही आहे। काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्यात। यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती आणि एकता संघ महाराष्ट्र राज्य शाखा अहिरीच्या शिष्टमंडळांनी कंकडालवार यांना निवेदन दिलेत आणि सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे। यावेळी बोलताना कंकडालवार यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे म्हटले आहे। त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने यावर तोडगा काढून कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी केली आहे। तसेच आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालून सरकारकडे योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिलेत। या आंदोलनाचा परिणाम जिल्ह्याच्या आरोग्य सेवांवर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। जर सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी कर्मचारी आपल्या हक्कांसाठी लढत आहेत आणि त्यांना आता काँग्रेस नेत्यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे। या आंदोलनावर सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।